नमस्कार. अनुभूती टॅरेटच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. कसे आहात तुम्ही? मला आशा आहे की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदी असाल. आज आपण इथे पिकअप आईल रीडिंग करणार आहोत आणि पाहणार आहोत अचानक काय होणार आहे. यासाठी आपण 3 पाईल्स ठेवणार आहोत. त्यापैकी तुम्हाला एक पाईल निवडायची आहे आणि तुमचं रीडिंग पाहायचं आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाइम स्टॅम्प सुद्धा दिलेले आहेत, जेणेकरून तुम्ही तुमच्या पाईलवर क्लिक करून सहजपणे तुमचं रीडिंग ऐकू शकता. तुम्हाला तुमची अंतर्ज्ञान शक्ती सांगत असेल तर तुम्ही संपूर्ण व्हिडिओ सुद्धा पाहू शकता, तीनही पाईल्स ऐकू शकता. सुरुवातीला आपण पाईल्स बनवून घेऊया, कार्ड शफलिंग करून घेऊया आणि त्यानंतर प्रत्येक पाईलचं रीडिंग पाहूया. पाईल नंबर 1. तुम्ही जर क्वीन ऑफ स्क्रॉलच्या या कार्डची निवड केली असेल तर हे रीडिंग तुमच्याकरिता आहे. आपण या रीडिंगद्वारे पाहतोय अचानक काय होत आहे. हे जे मुख्य कार्ड आहे ते सांगतंय की एखादं भाकीत खरं होऊ शकतं. डिवाइन फिजिशियनचं कार्ड आहे. द विलो, समर, फाय ऑफ समर, फाय ऑफ फोर्सेस, किंग ऑफ स्क्रॉल, कार्मिक स्ट्रेंज, फोर ऑफ स्क्रॉल. हे जे मुख्य कार्ड आलंय त्याच्या खाली हे कार्ड आलंय. आणि त्याच्या खाली टिलिपचं हे कॅरेटचं कार्ड आलंय. डिवाइन फिजिशियनच्या खाली आहे 6 ऑफ रोजेस. ओरॅकल ऑफ डेल्फी द विलोच्या कार्डच्या खाली आलाय. 7 ऑफ रोजेसचं कार्ड द जर्नीच्या खाली आलंय. हाउंड, फिअर, गॉंग आणि मून. इथे ह्या रीडिंगच्या मध्यावर टिलिपचं हे जे कार्ड आहे ते तुमच्या दुःखाला दाखवतंय. असं काहीतरी दुःख आहे जे खूप खोलवर आहे आणि त्याचा उपचार ब्रह्मांड करणार आहे. कशा प्रकारे? तर काही अशी स्थिती, अचानक काही असे बदल होतील, असं परिवर्तन तुमच्या स्थितीमध्ये होणार आहे की ज्यामुळे तुम्हाला हे पद प्राप्त होत आहे. तुम्ही अनेक गोष्टी सांभाळून इतक्या उच्च पदावर कार्य करताना दिसत आहात आणि हे असं पद आहे ज्यामध्ये तुम्ही जे सांगत आहात, तुमचं जे मार्गदर्शन आहे ते इतरांना महत्वाचं वाटत आहे. तुम्ही अनेकांना भविष्य सांगत आहात. इथे क्वीन ऑफ स्क्रॉलचं सुद्धा कार्ड आहे. ते सांगतंय की भविष्य खरं ठरणार आहे. हे का होतंय? कारण हे जे कार्य तुमचं आहे ते तुमच्या गेल्या जन्माशी संबंधित आहे आणि ते करण्याची संधी ब्रह्मांड तुम्हाला देत आहे. अचानक काहीतरी तुमच्या स्थितीमध्ये परिवर्तन येणार आहे.
आतापर्यंत काही कार्मिक बंधनांमुळे तुमच्या जीवनात काही संघर्ष चालला असेल, पण आता त्यातून तुम्ही बाहेर पडत आहात. 6 ऑफ रोजेसचं कार्ड, हे जे दुःख तुमच्या वाट्याला आलं, तर आता तीच स्थिती ज्या व्यक्तीने दुःख दिलं किंवा जी स्थिती दुःखाला कारण ठरली, त्याच स्थितीमुळे आता तुम्हाला हे उच्च पद प्राप्त होतंय. तुमच्या दुःखाचा उपचार होतोय आणि तुम्ही इथे अनेकांचं हीलिंग करताना दिसत आहात. ज्यामध्ये तुम्ही अनेकांना असं काहीतरी देत आहात, की त्यांचं हीलिंग होतंय, त्यांना मार्ग मिळतोय, त्यांचा उपचार होतोय आणि तुमच्या हातांमध्ये ती जादू आहे. तुमच्या हातांमध्ये ती शक्ती आहे, अद्भुत शक्ती आहे. त्यामुळे त्यांना ती मदत मिळतीये आणि गेल्या जन्माशी संबंधित काही असं नातं होतं, की ज्यामुळे तुम्हाला या स्थितीमधून जावं लागलं. तर तिकडे सुद्धा तुम्हाला जे काही दुःख मिळालं, त्याचा सुद्धा उपचार होणार आहे. एखादी अशी व्यक्ती येऊ शकते, की जिचं मार्गदर्शन, जिच्याद्वारे जी ऊर्जा तुम्हाला मिळेल, ते कोणत्याही स्वरूपात ती मार्गदर्शन करेल, तिचे विचार, तर तुमचा उपचार होणार आहे. आणि हे कार्ड सांगतंय, की तुम्ही एका यात्रेवर आहात आणि त्या यात्रेवर तुमची एक नवी यात्रा सुरू होते. म्हणजे एका बोटीमधनं उतरून तुम्ही दुसऱ्या बोटीमध्ये बसत आहात. ही पर्यंत जे काही प्रयत्न केलेत, आतापर्यंत जी काही मेहनत घेतली किंवा जे काही कारणामुळे, कार्मिक बंधनांमुळे तुम्हाला काही स्थितीचा सामना करावा लागला, तर आता येणाऱ्या काळात आत्ताची जी तुमची यात्रा आहे, तिथे तुम्हाला भरभरून प्राप्त होणार आहे. म्हणजे खूप सुखी असं जीवन तुम्ही जगणार आहात. सहजपणे अनेक गोष्टी होत जातील. ज्याप्रमाणे इथे हे हिरवंगार शेत आहे आणि एक इथे असा किल्ला सुद्धा दिसतोय. त्याप्रमाणे तुमचं असं स्वतःचं साम्राज्य असावं, त्याप्रमाणे असं सुखी असं जीवन तुम्ही जगणार आहात. आणि हे कोणामुळे? तर अचानक अशी एखादी व्यक्ती तुमच्या आयुष्यात येणार आहे. ही किंग ऑफ स्क्रॉलची जी ऊर्जा आहे, अशी व्यक्ती जी ज्ञानी आहे, जिचं मार्गदर्शन तुमच्यासाठी फार मोलाचं ठरणार आहे. ही व्यक्ती आत्ता तुमच्या जीवनात असेलही किंवा एखादी नवीन व्यक्ती येऊ शकते. पण ह्या व्यक्तीची जी भूमिका आहे, तिच्याद्वारे जे तुम्हाला मार्गदर्शन मिळेल, तिचे जे विचार आहेत, त्यामुळे तुमच्या स्थितीमध्ये खूप मोठं परिवर्तन येणार आहे. आणि मुख्य म्हणजे अचानक काय होणार आहे, तर ब्रह्मांड तुम्हाला ती संधी देणार आहे, की जिथे तुम्ही या उच्च पदावर काम करणार आहात. अनेक जण तुमच्याकडे मार्गदर्शनाला येऊ शकतात. ते तुमचे विचार ऐकतील आणि त्यांना असं जाणवेल, की तुमच्याकडे काहीतरी अद्भुत शक्ती आहे. तुम्ही तुमच्या अंतर्ज्ञान शक्तीच्या द्वारे त्यांना मार्गदर्शन करत आहात, त्यांना भाकीत सांगत आहात आणि तुम्ही जे भविष्य त्यांना सांगत आहात, ते खरं ठरत आहे. ही संधी ब्रह्मांड देत आहे, असं मी जे म्हटलं, त्याप्रमाणे हे टिलिपचं कार्ड सांगतंय. अपॉर्च्युनिटी तुम्हाला मिळणार आहे. मदत सुद्धा ब्रह्मांड करणारे एखाद्या व्यक्तीमार्फत आणि तुम्ही सुद्धा इतरांना मदत करताना दिसत आहात. जे काही होईल त्याने तुम्ही आश्चर्यचकित होऊ शकता. म्हणजे अचानक एखादी चांगली बातमी मिळणं, त्याप्रमाणे काहीतरी अचानक तुमच्या बाबतीत होणार आहे. तुमच्या करिअरच्या बाबतीत होणार आहे. मूनचं हे कार्ड सांगतंय, की जी काही तुमची स्थिती आहे त्यामध्ये आता
परिवर्तन येत आहे, बदल होत आहे. अचानक काहीतरी बदल, अचानक स्थितीमध्ये बदल होत आहे. बरीचशी कार्ड फोर्सेसची आहेत, त्यामुळे हे बदल ब्रह्मांड स्वतः करत आहे. ते तुमच्या भाग्यात असू शकतं आणि इथे जी ही कार्ड्स आली आहेत, तर ते तुमच्या जीवन ध्येयाला, तुमचं जे कार्य आहे, जे पूर्वजन्माशी संबंधित आहे, ते कार्य तुम्ही आता करायला सुरुवात करत आहात, असे इथे दिसत आहे. त्यासाठी ब्रह्मांड तुम्हाला संधी देणार आहे. हे होतं तुमचं रीडिंग. या रीडिंगद्वारे मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक, कमेंट जरूर करा. चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद. पाईल नंबर 2, तुम्ही जर 8 ऑफ रोजेसच्या या कार्डची निवड केली असेल तर हे रीडिंग तुमच्याकरिता आहे. हे कार्ड एखाद्या समूहाला दाखवत आहे. पाहूया बाकीचे कार्ड्स काय म्हणतायत. आणि एक खुर्ची इथे रिकामी आहे. बाकीची माणसं इथे बोलतायत. इथे एक व्यक्ती बसायची, ती आता तिथे बसत नाहीये. ती खुर्ची रिकामी आहे आणि तिकडे प्रकाश पडतोय. तर हे तुमच्या बाबतीतलं असं असू शकतं की एखाद्या समूहाशी तुम्ही जोडले गेले असाल, पण तिथे काही कारणांमुळे तिथून तुम्हाला निघावं लागलं. तर त्या बाबतीत इथे जे काही तुमचं दुःख होतं, त्याचा उपचार होताना इथे दिसत आहे. खूप सारी 8 ची ऊर्जा आहे. 8 ऑफ रोजेसचं हे कार्ड आहे. शिवाय आर्केंजल रफाएलचं हे जे कार्ड आहे, ते सुद्धा 8 चं कार्ड आहे. आणि 8 ऑफ कीजचं कार्ड आहे. 8 अंक काय दाखवतं? 8 अंक समृद्धीला दाखवतं. तुमचा उपचार तर होणारच आहे, पण तुम्ही काहीतरी इथे अशा ऊर्जेमध्ये येत आहात, जिथे तुम्ही रिसर्च करत आहात, मास्टर बनत आहात, एखाद्या गोष्टीचा शोध घेत आहात, निरीक्षण करत आहात, अभ्यास करत आहात आणि तो अभ्यास आता तुम्ही आतापर्यंत जो अभ्यास केलाय, त्यामधनं तुमचा आत्मविश्वास वाढतोय. तुम्ही एका लेव्हलपर्यंत पोहोचत आहात, की ज्यामुळे तुम्ही त्यामध्ये मास्टर बनत आहात, एक्सपर्ट बनत आहात. 2 ऑफ रोजेस, 7 ऑफ स्क्रॉल, द आर्किटेक्ट, द वॉटरफॉल, आर्केंजल गॅब्रियल, पॅलस. आणि हे सेंट जर्मनचं कार्ड. आपण पाहतोय अचानक काय होणार आहे. तर इथे आर्केंजल गॅब्रियल सुद्धा ह्या कार्ड्स मध्ये आहेत. त्यांची सुद्धा ऊर्जा आहे आणि आर्केंजल रफाएल सुद्धा आहे. म्हणजेच काय, तर एंजल्स तुमच्या बरोबर आहेत. तुम्ही सुरक्षित आहात. तुम्ही काहीतरी करत आहात. जे काही तुम्ही करत आहात त्यामध्ये ब्रह्मांड तुमच्या बरोबर आहे. हे जे मुख्य कार्ड आहात, ज्या समूहाशी तुम्ही जोडले गेलेले आहात, तर तिथे तुमची खुर्ची इथे रिकामी दिसते. तर असं असू शकतं की तुम्ही काही काही लोकांबरोबर जोडले गेले होतात, पण तिथून तुम्ही निघून आला आहात आणि आता तुम्ही काहीतरी वेगळं करत आहात. काही कारणांमुळे तुम्हाला त्या समूहाला सोडावं लागलं
अशी जी तुमची स्थिती होती, तिथे आता काय घडत आहे? तिथे आता खूप मोठं परिवर्तन येतंय. तिथे तुम्ही तुमच्या विचारांद्वारे इतरांना मार्गदर्शन करताना दिसत आहात. ही जी तुमची स्थिती झाली तुमच्या जीवनात, ही काही कारणामुळे झाली, तर त्या स्थितीमध्ये आता ब्रह्मांड तुम्हाला मदत करत आहे. तुमचा उपचार होतोय. आर्केंजल रफाएलचं हे कार्ड आहे आणि तुमचं हे कार्य जे आहे, ते पूर्वजन्माशी संबंधित असू शकतं. तिथे तुम्ही काहीतरी निर्माण करत आहात. भव्य-दिव्य असं काहीतरी निर्माण करत आहात आणि त्या कामावर तुम्ही तुमचं लक्ष केंद्रित करताना इथे दिसत आहे. सिक्स ऑफ फोर्सेसचं कार्ड आणि मास्टरचं हे कार्ड जे आहे, तर ही कार्ड्स काय सांगतायत, की हे तुमचं पूर्वजन्माशी संबंधित काम आहे. ज्यामध्ये आता तुम्ही मास्टर बनत आहात आणि ज्याप्रमाणे ह्या कार्डमध्ये गुरु आपल्या शिष्याला चावी देत आहे, त्याप्रमाणे ब्रह्मांड तुम्हाला ती चावी देत आहे, ते कार्य करण्यासाठी. हे कार्य तुम्हाला आता सुरू करायचं आहे आणि ह्याच स्थितीमध्ये अचानक खूप मोठं परिवर्तन येत आहे. आत्तापर्यंत तुमच्या या कामामध्ये काही समस्या येत असतील, तर आता त्या दूर होणार आहेत. तुमचे देवदूत तुमच्या बरोबर आहेत. तुम्हाला हे कार्य पूर्ण करणं महत्वाचं आहे. कारण गेल्या जन्मात काही कारणामुळे हे कार्य अपूर्ण राहिलं आहे. तर ते आता पूर्ण करणं हे तुमचं ध्येय ठेवायला हवं. सेव्हन ऑफ फोर्सेसचं हे जे कार्ड आहे ते सांगतंय, की या कामामध्ये महत्वाचं तुम्ही काय करायचं आहे, तर स्वतःला संतुलित ठेवायचं आहे. हे काम जे आहे त्याद्वारे तुम्ही अनेकांना न्याय देणार आहात, अनेकांना योग्य मार्गदर्शन करणार आहात. शिवाय हे कार्ड सांगतंय, की कर्मा संबंधित म्हणजे कर्माचं महत्व, आपण जे काही करत आहोत, ते किती महत्वाचं आहे आणि आपलं कर्म आपलं भविष्य ठरवतं किंवा अशा संबंधित इथे तराजू दिसतोय, तर आपण स्वतःला न्याय कसा द्यावा? ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या कार्यातून करणार आहात. हे कार्ड सेव्हन ऑफ फोर्सेसचं 7 अंक म्हणजे आध्यात्मिक सुद्धा आहे. सेव्हन ऑफ स्क्रॉलचं पण कार्ड आहे, सेव्हन ऑफ फोर्सेसचं पण कार्ड आहे. 7 ची ऊर्जा आहे. तर जुलै महिना तुमच्यासाठी महत्वाचा ठरेल. पण आता सुद्धा अचानक तुमच्या स्थितीमध्ये असं काही परिवर्तन येणार आहे, असे काही बदल होणार आहेत, की ज्यामुळे तुम्ही या गुरुच्या भूमिकेमध्ये येत आहात. अनेक जण तुमच्याकडे तुम्ही जे काही मार्गदर्शन देत आहात, त्यासाठी सल्ला घेण्यासाठी तुमच्याकडे येत आहेत किंवा तुमच्याकडे शिकायला येत आहेत. तुम्ही इथे गुरुची भूमिका करताना दिसत आहात. आर्केंजल रफाएल तुमचा उपचार करतायत आणि ब्रह्मांड तुम्हाला ही संधी देतंय. जे कार्य तुमचं अपूर्ण राहिलं होतं गेल्या जन्मात, ते तुम्हाला आता पूर्ण करायचं आहे आणि त्यासाठी ब्रह्मांड सहाय्य करणार आहे. तुमचे देवदूत तुमच्या बरोबर आहेत. तुम्ही आता अशा एका लेव्हलपर्यंत येऊन पोहोचला आहात, की जिथे ब्रह्मांड आता ह्या चाव्या तुम्हाला देत आहे. ही जबाबदारी, ह्या कार्याची जबाबदारी तुमच्यावर ब्रह्मांड सोपवत आहे. हे होतं तुमचं रीडिंग. ह्या रीडिंगद्वारे आपण टी लीफची कार्ड्स पाहूया. पहिलं कार्ड आहे फ्लॅग. फ्लॅगचं हे कार्ड सांगतंय, की तुम्हाला यश मिळणार आहे किंवा आता सुद्धा तुम्ही यशस्वी झालेले आहात. आपण बघतोय, की अचानक काय होणार आहे. तर हे कार्ड पाहून असं वाटतंय, की अचानक
तुम्हाला खूप मोठं यश मिळणार आहे. तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे. कांगारूचं हे कार्ड सांगतंय, की ज्या काही आधीच्या गोष्टी आहेत, अनक्लिअर किंवा पेंडिंग कामं जी आहेत, ती तुम्हाला पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा आहे. काही कामं तुमची पेंडिंग राहिलेली आहेत. त्यासाठी वेळेचं नियोजन करायचं आहे. फॉक्सची ऊर्जा आहे. तुम्ही सावध राहायला हवं. ईगलची पण ऊर्जा आहे. तर ही ऊर्जा सांगते, की तुम्ही करू शकता. तुम्ही खूप काही करू शकता. समस्यांना पार करून तुम्ही प्रगती साधणार आहात. लिलीचं हे कार्ड आध्यात्मिक प्रगतीबद्दल सांगतंय. तुमची आध्यात्मिक प्रगती होते आणि ब्रह्मांडाचं खूप सारं प्रेम तुम्हाला मिळत आहे. हे होतं तुमचं रीडिंग. ह्या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक, कमेंट जरूर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद. पाईल नंबर 3. तुम्ही जर अप इन द एअरच्या या कार्डची निवड केली असेल तर हे रीडिंग तुमच्याकरिता आहे आणि या रीडिंगद्वारे आपण पाहतोय अचानक काय होणार आहे. अप इन द एअरचं हे जे कार्ड आहे ते दाखवतंय की अनेक जण तुमच्याकडे आश्चर्याने बघत आहेत. तुम्ही जी काही प्रगती करत आहात त्याकडे काही माणसांचं लक्ष जातंय. पण तुम्ही नेमकं काय करत आहात याबाबत ते उत्सुक आहेत जाणून घ्यायला. हे कार्ड सांगतंय की तुमची आध्यात्मिक प्रगती होते. तुम्ही खूप काही करत आहात. पण तुम्ही जे काही करत आहात ते तुमच्या पुरतं आहे अजून तरी. पण तुमची प्रगती होत आहे. त्यानंतरचं जे कार्ड आहे ते म्यूजचं आहे. ऑन ट्रॅक. तुम्ही तयार आहात आता पुढे जायला. पाथ अननोन. काही निर्णय तुम्हाला घ्यायचे आहेत. किंग ऑफ स्क्रॉल. व्यू ऑफ इगो. स्क्राइब. क्वीन ऑफ कीज. डायव्हर्सिटी. टू ऑफ कीज. हार्ट. व्हील. रिंग. एप्रिल. क्लोज फ्रेंड. त्यावर जे कार्ड आलंय वन ऑफ स्क्रॉल, स्क्राईब आणि त्याच्या खाली रिंगचं कार्ड. तर ही कार्ड्स काय सांगताय की तुम्ही काहीतरी लिहित आहात किंवा बनवत आहात. एखादा कोर्स म्हणा किंवा पुस्तक लिहित आहात. काहीतरी करत आहात की ज्यासाठी तुमची तयारी चालू आहे. तुम्ही तयार होत आहात कशासाठी तरी. हा अचानक तुमच्या स्थितीमध्ये बदल होणार आहे. इथे खूप सारे पेपर्स दिसतायत. म्हणजे तुम्ही प्रयत्न करत आहात काहीतरी लिहिण्याचा किंवा जे काही तुम्हाला बनवायचं आहे त्यासाठी तुम्ही कष्ट घेत आहात. पुन्हा पुन्हा त्या बाबतीत काही गोष्टी वाचन करत आहात, लिहित आहात, असं करून पाहू, तसं करून पाहू. तर ह्याप्रमाणे तुमचे प्रयत्न चालू आहेत. आणि हे का? तर तुम्हाला
पुढे जायचं आहे, प्रगती करायची आहे आणि त्या प्रगतीच्या दृष्टीने तुमची ही तयारी चालू आहे. आणि त्या स्थितीमध्ये तुमचं हे मॅरेजचं कार्ड, रिंगचं हे कार्ड काय सांगतंय, की तुमची इच्छा पूर्ण होणार आहे. अचानक तुमच्या स्थितीमध्ये हा बदल होणार आहे, ह्या दृष्टीने तुम्ही काहीतरी तयारी सुरू करणार आहात आणि लवकरच तुम्हाला यामध्ये यश मिळणार आहे. हे तुमच्या करिअरच्या बाबतीत असू शकतं. अप इन द एअरचं हे कार्ड, पहिलं कार्ड, त्याच्याखाली किंग ऑफ फोर्सेस आणि त्याच्याखाली हार्टचं हे कार्ड. तर ही कार्ड सांगतायत, की तुम्ही जे काही करत आहात ते तुमच्या पुरतं आहे. तुम्ही खूप एखाद्या गोष्टीवर, एखाद्या कामावर मेहनत घेत आहात. बरंच काही तुम्ही केलेलं आहे. त्यात तुमची प्रगती सुद्धा होत आहे. अनेक जण आश्चर्याने त्याकडे पाहत आहेत. पण ह्या गोष्टी अजून लपलेल्या आहेत बाकीच्यांपासून. किंग ऑफ फोर्सेसचं हे कार्ड सांगतंय, की अचानक एखादी व्यक्ती येईल. अचानक अशी काहीतरी स्थिती निर्माण होईल, की हे कार्य तुमचं जे आहे, ते तुम्हाला खूप सारा आनंद देईल. म्हणजे कदाचित लोकांपर्यंत ते कार्य पोहोचेल किंवा जे काही आहे, काहीतरी आनंददायी गोष्ट तुमच्या या कामाच्या बाबतीत घडणार आहे. द म्यूजचं कार्ड, त्याखाली फोर ऑफ रोजेसचं हे कार्ड आणि व्हील. तर जिथे कुठे तुम्हाला आपल्या या कामाच्या बाबतीत किंवा जे काही तुमचं स्वप्न आहे त्या बाबतीत काय करावं हे कळत नव्हतं. थोडेसे डिस्टर्ब जिथे झालेले होतात, का तर काहीतरी नकारात्मक ऊर्जा होती, की ज्यामुळे काही समस्या येत होत्या. तर म्यूजचं हे कार्ड सांगतंय, की आता तिथे तुम्हाला उपाय मिळेल, आनंददायी गोष्टी घडणार आहेत. ही एक खूप चांगली ऊर्जा आहे. द म्यूजचं हे कार्ड सांगतंय, की तुमच्या स्थितीमध्ये परिवर्तन येणार आहे, स्थिरता येणार आहे. तुमच्या जीवनात स्थिरता येईल. शांती, समाधान, तुम्हाला जे काही तुम्ही करत आहात त्यामध्ये आनंद सुद्धा मिळेल. इथे एक सकारात्मक ऊर्जा दिसतीये आणि ही जी नकारात्मक ऊर्जा होती, जी बाधा ठरत होती, ती निघून जाणार आहे. ऑन ट्रॅकचं कार्ड जे आहे ते मी सांगितलंच, की तुम्ही तयार होत आहात आणि जी तयारी तुमची चाललेली आहे, ती कशाच्या बाबतीत आहे? तर तुम्ही क्वीन ऑफ कीज आहात. तुमच्याकडे इतरांना देण्यासाठी खूप काही आहे. तुम्ही अनेकांना करिअरमध्ये सुद्धा मदत करू शकता. कीजचं हे कार्ड आहे आणि त्याची क्वीन तुम्ही आहात. तर अस ह्या गोष्टीबाबत तुम्ही विचार करत आहात, की आपल्याला काय करता येईल? त्याबाबत तुम्ही हा पाथ, हे जे कार्ड आहे पाथ अननोनचं, तर ते काय सांगतंय, की आपण आपल्याकडे ज्या गोष्टी आहेत, आपण खूप काही करू तर खूप काही शकतो. पण ते कसं करावं याबाबत तुम्ही विचार करत आहात. याबाबत काय निर्णय घ्यावा असा तुम्हाला प्रश्न पडलेला आहे आणि हा जो प्रश्न आहे तुमचा त्याचं उत्तर तुम्हाला एप्रिलमध्ये तुम्ही त्यामध्ये काहीतरी विशेष करणार आहात. म्हणजे त्यासाठी प्रयत्न तुमचे आत्तापासूनच चाललेले आहेत. तुम्ही तयारी करत आहात त्या दृष्टीने. ते तर इथे बाकीचे कार्ड सांगत आहेत. पण एप्रिल महिना जो पुढच्या वर्षीचा एप्रिल महिना आहे, तो तुमच्यासाठी खास ठरणार आहे. डायव्हर्सिटीचं हे कार्ड, ट्रेजरचं हे कार्ड आणि क्लोज फ्रेंड. तर हे कार्ड काय सांगतंय, की जिथे कुठे तुमचं खूप नुकसान झालं आणि तुम्ही आध्यात्मिक मार्गावर पुढे आलात, इथपर्यंत आलात,
हे तुमचं नुकसान आधी झालेलं असू शकतं, की जे दुःख तुमचं आहे, अजूनही ते दुःख तुम्हाला वाटतं, तर हे काही कारणामुळे, एखाद्या व्यक्तीमुळे हे झालंय. पण तिथे आध्यात्मिक प्रगती इतकी झालेली असतानाही तुम्ही तुमच्या घरातल्या काही कामांमध्ये, जबाबदाऱ्यांमध्ये जे अडकलेले आहात, तुम्हाला जे करायचंय, कारण तुम्ही कोण आहात? क्वीन ऑफ कीज आहात. तुमच्याकडे असं काही ज्ञान आहे इतरांना देण्यासाठी, की ज्यामुळे तुमचं करिअर तर छान होणार आहेच. तुम्ही तुमच्या जीवनात सुखी होणार आहात. एक आरामदायी जीवन जगणार आहातच. पण तुमच्या बरोबर अनेकांना करिअरमध्ये संधी मिळू शकते. त्यांचं करिअर घडू शकतं. तर त्यामध्ये तुम्ही खूप काही करू शकता. पण आता तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्यांमध्ये आणि घरच्या काही गोष्टी आहेत, की अशा सगळ्या कामांमध्येच अडकलेले आहात. तर ही जी तुमची स्थिती आहे, त्यातून ब्रह्मांड तुम्हाला बाहेर काढणार आहे. आणि यामध्ये ही जी व्यक्ती आहे, ती जी तुमच्या खूप जवळची व्यक्ती आहे, ती व्यक्ती तुम्हाला मदत करेल. हे होतं तुमचं रीडिंग. या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल, तर लाईक, कॉमेंट जरूर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद.